बुलढाण्यामधली बातमी आहे। संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे केळी आणि संत्रा पिकांचं नुकसान झालंय। हजारो हेक्टर केळी आणि संत्रा बागा उद्ध्वस्त झाल्या, तर शेगाव संग्रामपूर मार्गावर झाडं कोसळली, त्यामुळे शेगाव संग्रामपूर मार्ग बंद झाला। संग्रामपूर जळगाव जामोद मार्गावरही अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे, त्यामुळे वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालं। तर 3 तालुक्यांमध्ये वीज पुरवठा देखील खंडित झाला। या बागेचा सौदा झाला होता। इराणसाठी एक्सपोर्टसाठी हा माल जाणार होता, परंतु आज व्यापारी फोनही उचलायला तयार नाही आहेत। कारण की आज एकही झाड या क्षेत्रातलं उभं परिस्थितीत नसल्यामुळे व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडे आमच्याकडे पाठ फिरवली आहे। या नैसर्गिक आपत्तीत आमच्या ज्या भावना आहेत आम्ही ह्या शब्दात व्यक्तच करू शकत नाही साहेब। बातमी अकोल्यामधून आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या हिंगणामध्ये 10 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त झाली। यामध्ये अमोल नळकांडेंचं लाखोंचं नुकसान झालंय। याशिवाय अकोट, तेल्हारा तालुक्यातही केळी उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। कालच्या वादळी वाऱ्यामुळे माझं पूर्ण बाग हे स्लिप झालेली आहे। खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी शासनानं याच्यावर त्वरित काही ना काही मदत देण्यात यावी, कारण माझी पुढची पेरण्याची ही पण सोय नाही।